नमस्कार, मैं जूली तिवारी हर समय आपके साथ न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। भास्कर नगर में शिवसेना की 40 साल पुरानी शाखा का जीर्णोद्धार। प्रथम स्लैब पूजन समारोह में उमड़ा शिव सैनिकों और नागरिकों का जन सैलाब। अंबरनाथ की भास्कर नगर क्षेत्र में स्थित शिवसेना की 40 वर्ष पुरानी ऐतिहासिक शाखा का बहुप्रतीक्षित जीर्णोद्धार कार्य अब मूर्त रूप लेता नजर आ रहा है। कल्याण लोकसभा के लोकप्रिय सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे के मार्गदर्शन में अंबरनाथ शहर प्रमुख माननीय श्री अरविंद वालीकर और अंबरनाथ के उप नगराध्यक्ष माननीय श्री राजेंद्र वालीकर के विशेष सहयोग से इस शाखा के पुनर्निर्माण का कार्य प्रारंभ किया गया है। इसी के अंतर्गत शनिवार 12 जुलाई को सुबह 10:30 बजे प्रथम स्लैब पूजन समारोह अत्यंत उत्साह और शिव सैनिक भावना के साथ संपन्न हुआ। इस अवसर पर उप नगराध्यक्ष राजेंद्र वालीकर ने कहा कि भास्कर नगर की यह शाखा वर्षों से शिवसेना की विचारधारा को मजबूत करती आ रही है और हजारों शिव सैनिकों को निर्माण का आधार बनी है। यह केवल एक इमारत नहीं बल्कि शिवसेना की विचार शैली, कर्तव्य निष्ठा और सामाजिक कार्य संस्कृति का प्रतीक है। आज इसका पहला चरण पूर्ण होते देखना हम सभी के लिए गौरव का क्षण है। युवा सेना निरीक्षक एडवोकेट निखिल वालेकर ने कहा कि यह शाखा न केवल शिव सैनिकों का प्रेरणा स्थल बनेगी बल्कि आने वाली पीढ़ी के लिए शिवसेना की विचारधारा का मार्गदर्शक केंद्र भी सिद्ध होगी। उन्होंने कहा कि युवा सेना हमेशा जनसेवा के लिए तत्पर रही है और भविष्य में इस शाखा के माध्यम से जनहित में कई योजनाएं शुरू की जाएंगी। इस कार्यक्रम में विशेष रूप से शिवसेना पदाधिकारी, युवा सेना और ज्येष्ठ नागरिक, स्थानीय नागरिकों के साथ साथ वालेकर गढ़ के सभी पदाधिकारी, कार्यकर्ता और समर्पित साथीगण बड़ी संख्या में उपस्थित थे। साथ ही साथ युवा नेता यश वालेकर की उपस्थिति भी विशेष रूप से उल्लेखनीय रही, जिन्होंने आयोजन की व्यवस्थाओं में सक्रिय भूमिका निभाई। समारोह में माननीय उपनगराध्यक्ष श्री राजेंद्र वालीकर, युवा सेना निरीक्षक कल्याण भिवंडी लोकसभा एडवोकेट निखिल वालीकर, नगर सेवक श्री राजू शिर्के, श्री पद्माकर दिघे, श्री प्रकाश डावरी, श्री अरुण कुमार सिंह, श्री नारायण मोरी, श्री विनायक गिजगे, गुरुबचन जायसवाल, भरत पेटकर, सुजीत महतो, दिनेश नलावड़ी, संतोष गुप्ता, संतोष लश्कर, मनीष वाजपेयी, नजीर छप्परबंद, मौला छप्परबंद, रामू गड़ाक, मारुति घोलप, सखाराम येवले, महिला आघाड़ी की 100 रूपाली गेजगे, 100 शीला गायके, 100 यास्मीन तारा नाइक, निर्मला गुप्ता, वैशाली नलावड़ी, गायत्री निषाद, युवा सेना के दीपक पवार, अजय गारकर, निकेत सिंह, श्रीनिवास चलवादी, सागर शिंदे, आकाश चलवादी, शुभम नलावड़ी, रिंकू विश्वकर्मा, राजू शर्मा, युवती सेना की स्नेहल कांबड़ी और युवा नेता यश वालेकर सहित अनेक मान्यवर, वरिष्ठ शिव सैनिक और कार्यकर्ता उपस्थित रहे। हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे और धर्मवीर आनंद दिके साहब के विचारों को आगे बढ़ाते हुए शिवसेना के मुख्य नेता और राज्य के उप मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे, सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे तथा शहर प्रमुख श्री अरविंद वालेकर के नेतृत्व में यह सपना अब साकार होता दिख रहा है। यह आयोजन न केवल भास्कर नगर के लिए बल्कि संपूर्ण अंबरनाथ शहर के लिए गौरवपूर्ण और ऐतिहासिक क्षण साबित हुआ, जिसमें शिव सैनिकों और नागरिकों ने एकजुटता और जोश के साथ सहभाग लिया। या शाखेमध्ये बरेच लोकांनी पॅक केलेत, कारण का आमचे पांडेजी होते, वापस डॅनी शंकर, असे एक 4-5 जण होते. त्यांनी 40 वर्षापूर्वी एवढं भोगलेले तिथे या भास्करनगर शाखेमध्ये. आणि या भास्करनगर शाखेचा इतिहास आहे का ही शाखा कधी झुकलेली नाही आतापर्यंत आणि निष्ठावंत शिवसैनिकांची शाखा हमेशा राहिलेली आहे. सगळ्यात महत्वाचं, खूप लोक आले गेले शहरामध्ये, इतर पक्षामध्ये निघून गेले, थोडे लालची पोटी कोण कुठं फुटले. मी एकच सांगेल, आज या शाखेसाठी आमचा दिनेश मोरे भाऊ, विनायक, आमची गायकेताई, सगळे अनेक जेवढी महिला आघाडी आमची, आज इथं जेवढे जमलेले शिवसैनिक आहेत
मी सगळ्यांचं नाव घेऊ शकत नाही कारण का वेळ खूप कमी आहे आपल्याकडं. या शाखेचा इतिहास सांगल तेवढा कमी आहे. आमचा दिनेश मोरे भाऊ आणि आमच्या त्यांच्या ताई सगळ्या जेवढ्या शिवसैनिक आहेत, गायत्री मॅडम आहेत, आमच्या बीजेपीच्या हे गुंजळ मॅडम आहेत, या सगळ्यांनी मिळून आम्ही लोकांनी इथं एक चांगला संकल्प केलाय. आणि या संकल्पातून आम्ही जी समाज मंदिर उभं केलं होतं, भास्कर नगर बघण्यासाठी लोक बाहेरून येत होते. त्यावेळेस भास्कर नगर मी निवडून आल्यानंतर त्याचे लोक लहान लहान मुलांनी व्हिडिओ बनवले होते गल्लीमध्ये येऊन. आणि ही मारिया मंदिरचा जो रोड होता, इथं अक्षरशः डुकरं आणि शौचालयाचं पाणी इथून तर सर्व दरवाजापर्यंत जायचं सगळ्यांच्या. आणि तो रोड सुद्धा लोकांच्या आशीर्वादाने, त्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीने, एवढे जुने कार्यकर्ते, मी सांगेल का सगळं श्रेय त्यांना जात आहे. कारण की शाखेचं श्रेय आमच्या जुन्या शिवसैनिकांना जात आहे. मी एक नाम मात्र आहे फक्त, कारण काही शाखा बनवण्यामध्ये आमचे मोठे भाऊ अरविंद वाळेकर प्रत्येक वेळेस शिवसेना ही नावासाठी आज 40-50 वर्षापासून झुंजतायत. आणि त्यांनी आज फक्त शिवसेना त्यांच्यामुळे इथं जिवंत राहिलेली अंबरनाथमध्ये हे कोणालाही सांगायची जरूरत नाहीये. आमचा निखिल, मोठ्या वहिनी आमच्या मनीषा वाळेकर आणि इथं जमलेले सर्व शिवसैनिक, महिला आघाडी आणि इथले आमचे धडाडीचे कार्यकर्ते जे एकदम वाईट प्रसंगामध्ये पण माझ्या संघ राहिलेले आहेत, मी त्यांचे सर्वात प्रथम आभार मानतो. कारण का बरीच लोक 2-4 इथं फुटून गेले, 2-4 पैशासाठी कोणाच्या दरवाज्यात गेले, परंतु जे इथं निष्ठावंत राहिलेत आमच्या संघ आयुष्यभर शिवसैनिक म्हणून राहिलेत, निष्ठावंत शिवसैनिक म्हणून राहिलेत, मी खरोखर त्या महिला आघाडी आणि तिथल्या शिवसैनिकांचे, तिथल्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो. आणि मी माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ही भास्कर नगरची शाखा 40 वर्षापासून ही शाखा इथं उपलब्ध आहे. कारण का या शाखेसाठी आमचे झुंजार, डॅनियल, आमचे पांडेजी, शंकर, आमच्या शिरूर मॅडम, आमचे दिनेश नलावडे, बरेच कार्यकर्ते, मोरे भाऊ आहेत, अशा इतर कार्यकर्त्या, सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांनी ही शाखा जपून ठेवली होती. ही शाखा मोडकळीस आल्यामुळं आम्ही इतर लोकांसंग सगळ्यांनी मिळून ही शाखा आज इथं बनवतोय. सर्व शिवसैनिक मिळून बनवत आहेत. त्याच्यामध्ये सगळं श्रेय इथल्या जुन्या शिवसैनिकांना जात आहे. आणि आज जे आम्हाला जॉईन झालेले शिवसैनिक आहेत जेवढे भास्कर नगरचे, याच्या पुढं ही आम्हाला डबल माळा बनवायची होती, परंतु आम्ही एक सिंगल आता बनवतोय. आणि त्यानंतर पुढचा विचार आम्ही सगळे मिळून करू, कारण का शिवसैनिक जे बोलतील तेच होईल. आणि ही शाखा अंबरनाथमध्ये कोणाची भूत ना भविष्य, एवढी सुंदर शाखा ही होणार आहे. ह्या दरवाजाची प्राइसच कमी 1.5 ते पावणे 2 लाख रुपयाचा दरवाजा यायचा. आणि खाली पूर्ण मार्बल असणार आहे. आज इथं दरवेळेची नवरात्र बसते. आमची देवी चांगल्या प्रकारे बसावी आणि बसवणाऱ्यांना सुबुद्धी द्यावं देवानी, का शिवसैनिक कसे असतात आणि त्यांना ही शाखा सांभाळून मला वाटतं सगळ्यांनी ठेवावं. आमचा शंकर आहे, सगळेच आहेत, इथल्या जेवढे शिवसैनिक आहेत आमच्या भास्कर नगरचे, हिंदू मुस्लिम सगळ्यांनी ही शाखा बनवलेली आहे. आणि या शाखेचं मी विनंती करेल का या शाखेला एक शिवसैनिक म्हणून चांगल्या प्रकारे हिला जोपासावा आणि याच्यामध्ये चांगले चांगले कार्यक्रम घ्यावा, एवढीच मी विनंती इथल्या शिवसैनिक, महिला आघाडी आणि सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यावेळेस शिवसेना पक्ष स्थापन केला आणि शिवसेना आली, त्यावेळेस शिवसेनेचं एक शाखेचं जाळं या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी विणलं. आणि या शाखेच्या माध्यमातून गोरगरिबांची सेवा असेल, जनसेवा असेल आणि ज्या काही अडीअडचणी घेऊन या विभागातले नागरिक प्रत्येक वेळेस ज्यावेळेस शिवसेना म्हणले की शाखेमध्ये येतात. आणि या शाखेमधून अनेक प्रश्न गेले 40 वर्षांपासून या भास्कर नगरच्या शाखेमध्ये शिवसैनिकांनी ज्या जनतेला सेवा दिली, या शाखेचा आज इथे नवीन वास्तू त्याचं भूमिपूजन इथे करण्यात आलं. या वार्डाचे माजी नगरसेवक माननीय राजेंद्र वाळेकर साहेब यांनी थोडासा पुढाकार घेऊन जी काही या शाखेची सर्व जुनी मंडळी आहेत त्याच्यामध्ये अनेकांची नावं आहेत, या सर्व शाखेच्या जुन्या मंडळींनी ज्या शाखेला आणि या भास्कर नगरला एक कुठेतरी नवीन स्वरूप आणि या शिवसैनिकांना हुरूप असं दिला. या भास्कर नगर शाखेचा आज हा सोहळा भूमिपूजनाचा इथे पार पडला. आणि यावेळेस आपण बघतात मोठ्या संख्येने सर्व महिला आघाडी, या सर्व शाखेचे जुने शिवसैनिक आणि संपूर्ण वार्डातले नागरिक या शाखेचं एक भूतो न भविष्यती अशी ही शाखा, आता जसं या वार्डाचे माजी नगरसेवक राजेंद्र वाळेकर साहेबांनी सांगितलं,
अंबरनाथमध्ये हा जसा वार्ड भास्कर नगर 10 नंबर वार्ड जसं संपूर्ण अंबरनाथमध्ये आणि ठाणे जिल्ह्यामध्ये फेमस झाला होता, तशी जी शाखा देखील या पुढे या भास्कर नगरच्या नावारूपाला येईल आणि भास्कर नगरची शाखा बघण्यासाठी खास करून लोक येतील, एवढंच मी या प्रसंगी सांगतो। आणि सर्व शिव तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त। धन्यवाद। हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुँचे।